संजय राठोड यांना सुद्धा जावं लागलं। विधानसभेचे अध्यक्षपद राहुल नार्वेकर यांच्याकडून सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सोपवण्याचा तसंच राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद देण्याची चर्चा सुरू आहे। यावर आता राहुल नार्वेकर यांनी ही सूचक वक्तव्य एबीपी माझाकडे केलंय। पक्षाची इच्छा असेल तर माझी इच्छा असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय। मात्र विधानसभा अध्यक्षपद हे मंत्रिपदापेक्षा वरचं आहे, पद गेलं तर आनंद कसा होईल असा सवालही त्यांनी केला। पक्ष देईल ती जबाबदारी आपण स्वीकारू असंही नार्वेकर यांनी स्पष्ट केलंय। राहुल नार्वेकर यांना आता मंत्रिपदाची ऑफर मिळू शकते आणि राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षांऐवजी मंत्री होऊ शकतात असं सामन्यात बातमी छापून आली। नाही, मी काय असं पेपरमधल्या बातम्यांवरती विशेष तसं काय मी लक्ष देत नाही, कारण हा निर्णय माझ्या पक्षाचा आहे। पण मी अत्यंत संतुष्ट आहे, ज्या माझ्या पक्षाने जी जबाबदारी मला दिली आहे त्यातूनच मी सामान्यातल्या सामान्य महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधल्या व्यक्तीला न्याय देऊ शकलो। विधानसभा अध्यक्ष म्हणून कामकाजाचा दर्जा उंचावण्याचं मला काम करायची संधी मिळाली। आज आपण बघितलं असेल लक्षवेधी 152 लक्षवेध्या एका अधिवेशनात झाल्या आहेत। कामकाज वाढलेलं आहे। विधानभवन मुंबई असेल नागपूर असेल याचा चेहरामोहरा इन्फ्रास्ट्रक्चर चेंज झालेला आहे। आम्ही कम्प्लिटली डिजिटलाइज केलेलं आहे आता विधानभवन। आम्ही पेपरलेस करतोय दोन्ही सभागृह। त्यामुळे विधानसभा अध्यक्ष म्हणून मला चांगलं काम करायची संधी मिळाली आहे आणि कुठची जबाबदारी जो माझा पक्ष मला देईल ती जबाबदारी पार पाडण्यासाठी मी नेहमीच तयार असेन। मला आमदार म्हणून काम करायला सांगितलं तर आमदार म्हणून काम करीन, विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करायला सांगितलं तर तसं काम करीन आणि इतर कुठचीही जबाबदारी दिली तर ती स्वीकारीन। वादग्रस्त वक्तव्य करणारी लोक नकोत, काम करणारी माणसं हवीत आणि त्यामुळेच राहुल नार्वेकर यांचा प्रामुख्याने विचार होतोय मंत्रिमंडळामध्ये अशी देखील एक माहिती समोर येते आणि त्यामुळेच मंत्रिपदाची माळ गळ्यात पडेल। जर का कामाची नोंद घेतली जात असेल तर त्याबद्दल कुठच्याही व्यक्तीला आनंदच होईल आणि नोंद घेण्यासाठी नाही पण जनतेची सेवा व्हावी या दृष्टीने आपण काम करत असतो, तेच मी करतोय। काय तुमचं म्हणणं काय, वैयक्तिक मत काय? नाही, मी अत्यंत संतुष्ट आहे, पण पक्ष जे ठरवेल ते मी स्वीकारेन। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंवरती अतिशय गंभीर आरोप केलेत। राज्यामध्ये 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाला, यासाठी 600 कोटींनी टेंडर वाढवल्याचा दावा राऊतांनी